तर इकडे मम्मी पप्पा आणि तिघजण लावत आहेत. रोशनीला चहाचा टाईम झाला शेतावर. तर पप्पांनी खत आणलंय, तर खत मारायला सुरुवात केली तिकडूनच बघू. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण आलो आहे आपल्या शेतावर म्हणजेच आज आपली शेतावर लावणी आहे. तर लास्ट टाईम पाऊस मध्यंतरी नव्हता, तर जेव्हा आपली माणसं फिरवण्यात आली त्याच्यामुळे आता माणसं आपल्याला एकदम भेटली नाही. त्याच्यामुळे काल अर्धी माणसं होती आणि आज अर्धी माणसं आहेत. तर काल अर्धा आपलं लावून झालेलं आहे, काल आपलं अर्धी शेती आज लावायची बाकी आहे. तर त्याच लावणीसाठी आपण आज आलो आहे. तर आपला लावणीचा जो अनुभव असतो तो पण तुम्ही बघाल ह्या व्हिडिओमध्ये. आणि आता आपली माणसं आहेत ती नाश्ता करत आहेत, म्हणजे भाकरी आणि भाकरीसोबत काहीतरी आता मम्मीने जे बनवलं असेल ते आता ते नाश्ता करत आहेत. आणि जेवणामध्ये पण आज आपल्याकडे चिकन आहे मस्त. तर आज तुम्हाला सगळं मी या व्हिडिओमध्ये शेअर करेन. तर चला आपण आता शेतावर जाऊया. तर रोशनीसुद्धा आलेली आहे. आता आम्ही पोयनाडला गेलेलो चिकन वगैरे जे जेवणासाठी जे लागणार होतं ते सामान आणायला. तर बघू शकता आपलं शेतावर अर्धी लावणी झालेली आहे काल. आणि इकडे आता आपण मूठ टाकून ठेवले, तिकडे लावणी आज होणार. तर तिकडे तुम्हाला माणसं दिसत असतील, नाश्ता चालू आहे, पप्पा वगैरे पण आहेत. आणि समोर आपलं सागरगड आहे, त्यावर उतरलेत. सुंदर असं दृश्य आहे, बघू शकता तुम्ही. तर पप्पा इकडे जो शेतामध्ये गवत असतो रोजलेला तो काढतायत. इकडे मूठ वगैरे टाकून झालेले आहेत. आपली आता वरची शेती ही लावायची बाकी आहे. आधीच ते तो शेत हा एवढा भाग, तर ते आपण आज लावणार. तर आपण आलो आहे लावणीसाठी. आपल्या झाडावर ना, म्हणजे आपल्या शेतावर हा पेरूचं झाड आहे. पेरू आलेत, भरपूर सारे आहेत, पण अजून पिकलेत नाही. सोनू पण तिकडे शोधते. आपल्याला एक भेटलं आहे पण अजून तयार झालं नाही, पण थोडाफार गोडवा आहे. वरती आहेत एक दोन, पण चढता येणार नाही. तर आता दुपारी आपल्या माणसांसाठी जेवायला चिकन आहे बघा, मस्त चुलीवरचं. इकडे चिकन शिस्तेमध्ये जर असेल आणि इकडे मस्त आपला रस्सा केलेला आहे, गरम गरम मस्त. आता पावसामध्ये आपण चिकन भात रस्सा खाणार. इकडे नाश्ता करायला बसले कोणीतरी. तर आपली लावणी काय चालू आहे आणि पाऊस पण रिमझिम चालू झालेला आहे. पाठीमागं आपली माणसं लावत आहेत, आपण पण त्यांना मूठ वगैरे आणून देतोय. आणि नजारा बघू शकते, पाठीचा दिसतोय तो सागरगड आहे. ती सुंदर असा नजारा आहे. इकडं आपल्या लावणीचं काम जोरात चालू आहे. आणि तिकडे पर्पल कलरचा जो रेनकोट घातलेला आहे हे रोशनी तरी शिकते लावणी करायला, थोडीफार येते तिला. पर्पल रेनकोट घातलाय, शिकते बघा लावणी करायला. एक आपला गाडी काढून भाताची लावते. सकाळ झाली तरी चालेल, पण आम्ही लावायला शिकणार असा तिने निश्चय केलाय. सोनू तर इकडे मम्मी पप्पा आणि तिघजण लावत आहेत. रोशनीला आता त्यांच्या जोडीला घेतलं आहे. रोशनी पण आता बऱ्यापैकी शिकले लावणी करायला, पण आमचा थोडा चालताना बॅलन्स जातो एवढाच. तर इकडे पोरांनी चिंबोरे पकडण्यासाठी जी हिली टाकली, श्लोक बघू याला काय भेटतंय. काय नाही. आणि जे लावलेलं चिंबोरे पकडायला वाकटी लावली सुकी, ते पण खाऊन गेली ती. ही आमची नदी आहे. तर आता आपले 4:30 व्हायला आले. इथपर्यंत आपली एवढी लावणी झालेली आहे. सोनूने पण बऱ्यापैकी इकडे लावलं आहे, पप्पा तिकडे. आणि मम्मी आता आपली चालले चहा बनवायला, कारण आता चहाची वेळ झालेली आहे. मस्त गरम गरम चहा आहे. मग चहासोबत काही चिवडं वगैरे आपण टाकणार, मस्त नाश्ता करणार. बऱ्यापैकी लावते.
हा जो अनुभव असतो लावणीचा तो तुम्हाला खास करून कोकणामध्येच बघायला भेटेल. तर तुम्हाला सुद्धा अनुभव घ्यायचा असेल, तुम्ही सुद्धा कोकणात लावणीला नक्की येऊ शकता. तर मी सगळ्यांना सांगितलेलं आहे की आमची लावणी आहे, ज्याला यायचं आहे ते येऊ शकतं आहे. तर ही इथे दिसते ना, ही आपली बोरिंग आहे. इथूनच आपल्या घरी पाणी प्यायला म्हणजे घरच्या वापरासाठी पाणी पण इथूनच येतो आपल्याला. आणि त्या साईडला जो दिसतो ती चहापत्ती, आपण चहाला ती वापरतो. अशा भरपूर साऱ्या गोष्टी आपल्या शेतावर आहेत बघण्यासारख्या. तर चला आपण आता घरी जाऊयात आणि चहा आपल्या माणसांना घेऊन यात, कारण चहा प्यायल्यानंतर त्यांना पण एनर्जी येईल. जो आपला शेत एक राहिलेला आहे लावणीचा तो पटकन लावूनसुद्धा संध्याकाळपर्यंत होईल. आपला चहाचा टाईम झाला शेतावर. तर मंडळी, आपण पण आता लावायला सुरुवात करतो. मग अशी रोशनी लावलं. तर ही मूठ आहे, ही तुम्हाला आता मूठ कशी बनवतात आणि ती कशी बांधतात ती तुम्हाला मी एक शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. तर तो मी ह्या ब्लॉगमध्ये दाखवला नाही, तर तो व्हिडिओ किंवा तो भाग. तर आता ही मूठ बांधलेली अशी असते आणि आपण मूठ सोडून घेतलेली आहे. तर आपण आता लावणीला सुरुवात करतो आहे. आपल्याला काय एवढी परफेक्ट लावणी करता येत नाही, तर तुम्ही पण माझी मजा घ्याल व्हिडिओमध्ये. तर मी ज्या पद्धतीने लावते त्या पद्धतीने तुम्ही लावू शकता. तर पप्पांनी खत आणलं आहे, तर खत मारायला सुरुवात केली तिकडूनच बघू शकताय. कारण स्टार्टिंगला आपण जेव्हा लावणी करतो तो खत मारतो ना, तर तो आपल्या भाताला फायदेशीर ठरतो. म्हणजे तो जीव जलद धरतो, त्याच्यामुळे पावसामुळे जो भात कुजतो त्या कुजण्याचं प्रमाण कमी होतो. ही खत मारण्याची पद्धत पण जो मारत असेल त्यालाच खत मारता येतो, कोणी पण असं येऊन मारू शकत नाही डायरेक्ट. आता आपण मारायला गेलो तर एकाच ठिकाणी खत मारत बसू. मित्रांनो, पहिला आपल्याकडे जो चिखल लावणीसाठी केला जायचा तो नांगराने केला जायचा. तर आता आधुनिक तंत्र आले, त्याच्यामुळे आता टिलरमुळे असं त्याच्यामध्ये चिखल केला जातो. हा टिलर मशीन आहे, त्याच्या आधारे स्वतः शेतामध्ये आपण चिखल करतो. तर मंडळी, फायनली आपली लावणी जी आहे ती पुरी झालेली आहे. तर असेच आपण व्हिडिओ नवीन नवीन तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू. आणि कोण कोण हा व्हिडिओ कोकणातून बघत असेल तर आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपण हा व्हिडिओ इथे संपवतो. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.